मुंबईच्या लोकल ट्रेनमधील एका शाब्दिक वादाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे। शिवाजी पार्क परिसरातून लोकलने प्रवास करत असताना एका ज्येष्ठ नागरिकाचा आणि एका तरुणाचा राजकीय मुद्द्यावरून वाद झाला। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून त्यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत। व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एका ज्येष्ठ प्रवाशाने राहुल गांधी, विद्यार्थी आंदोलन आणि पेपर लीक यांसारख्या राजकीय आणि सामाजिक मुद्द्यांचा उल्लेख करत एका तरुणाशी वाद घालताना दिसतो आहे। वादादरम्यान पंजाबमधील घडामोडींसह विविध राजकीय विषयांवर दोघांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाल्याचे व्हिडिओमध्ये पाहायला मिळाले। या चर्चेदरम्यान लोकलमधील इतर प्रवासीही उपस्थित होते। दरम्यान हा व्हिडिओ एका इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून तो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे। या व्हिडिओचे संपूर्ण श्रेय संबंधित इंस्टाग्राम अकाउंटला जाते। हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या दृश्यांवर आधारित आहे। या व्हिडिओतील व्यक्तींनी मांडलेली मतेही त्यांची वैयक्तिक मते असून त्या संदर्भातील दाव्यांची स्वतंत्रपणे पुष्टी झाली नाही। या घटनेबाबत कोणतीही अधिकृत माहिती किंवा निवेदन समोर आलेले नाही। राहुल गांधी का रिजाइन लो, आगे पेपर फूटा था, आगे पेपर लीक हुआ था, कभी रिजाइन नहीं दिया। अभी निकल पड़े सब, अभी सिर्फ निकल पड़े। ये 200 करोड़ रुपया बनाए सबने। आप उनके पीछे घूमते पढ़े लिखे लोग। तर आज शिवाजी पार्क वरून रिटर्न येतच होतो तर ट्रेनमध्ये एक अंधभक्त काका भेटले, ज्यांनी हा पोस्टर बघून त्यांना अचानक काय माहीत काय झालं, लगेच आमच्यासोबत भांडायला लागले आणि त्यांचं म्हणणं असं होतं की केजरीवाल से रिजाइन लो, पंजाब में जाओ, उधर नहीं जा रहे, उधर नहीं जा रहे। तर त्यांना मला हेच सांगायचं की पंजाबमध्ये काही पेपर लीक वगैरे झालं नाही आहे, ते फक्त काही स्टुडंट चीटिंग करत होते, त्यांना पण पकडलं। आणि सेकंड थिंग ते बोलत होते की अभी सिर्फ निकल पड़े। ये 200 करोड़ रुपया बनाए सबने। आप उनके पीछे घूमते पढ़े लिखे लोग। हे जे प्रोटेस्टर होते अभिजित दिपके वगैरे, सोनम वांगचुक यांना 100-200 करोड भेटले आहेत। तर आपले जे फॉरेन मिनिस्टर आहेत त्यांनी पण कन्फर्म केलं आहे की त्यांना काही म्हणजे फॉरेन फंडिंग नाही आली आहे। काका काय ऐकत नाही। जब जब मोदी डरता है भक्तों को आगे करता है। तर ते काका जसे माझ्यावरती भडकायला लागले, तसंच माझ्यासोबत पण जे मुलं होते त्या लोकांनी पण माझ्यासाठी स्टँड घेतला, त्यांना थँक्स अ लॉट। आणि असंच तुम्ही लोकांसाठी सगळ्यांसाठी स्टँड घेत राहा। जिथे सत्य आहे, जिथे चुकत नाही आहात तिथे तुम्ही ठामपणे उभे राहा। के सरकार में पेपर लीक हुआ है। मोदी का कहाँ से बीच में बात आ रही है? वही बोल रहे। तर त्यानंतर ते अंधभक्त काका तिकडनं उठून पुढे गेले आणि तिथे एक स्टुडंटचा ग्रुप होता, त्यांना पण जाऊन भडकवायला लागले। काका काय ऐकत नाही। हमने सिर्फ ये कहा गलत है तो गलत है। अभी चलो ये गलत है तो फिर पंजाब में क्या हुआ, कर्नाटका में क्या हुआ, फिर गलत है। तो आवाज पे आवाज उठाओ ना, फिर उठाएंगे भाई। कब उठाएंगे? अभी शुरुआत होगी। उन्होंने क्या किया सर? मैं क्या बोल रहा हूँ। आणि त्यांनी भडकवलं पण त्या मुलांना। सो ते स्टुडंट पण येऊन विदाऊट एनी फॅक्ट चेक ते आमच्यासोबत आर्ग्यू करायला लागले आणि आमचा एक हिटेड आर्ग्युमेंट झाला त्यामध्ये। मैं क्या बोल रहा हूँ, अगर वो रिजाइन हुआ तो फिर पंजाब में क्यों रिजाइन हुआ? अभी होगा खत्म हो गया, एक दिन खत्म हो गया। खत्म नहीं हुआ है। संविधान है, मानते हो? हाँ भाई, संविधान में हक है आंदोलन करना। वो तो हक है। हाँ, तो हक से बैठे थे। तो पहले हाथ किसने उठाया? हक से बैठे थे। अभी आप बोले कि पुलिस ने आपको रील में दिख गया भाई। आणि ॲट द एंड शेवटी मग आम्ही त्या स्टुडंटना सगळे फॅक्ट वगैरे सांगितले, सगळं काही क्लिअर केलं। आणि मग ते स्टुडंट पण आम्हाला बोलले की ठीक आहे, तुम्ही बरोबर आहात, आम्ही तुमच्या सोबत आहे। भाई जाएंगे भाई, जाएंगे। मेरा इंस्टा हैंडल दे, अगर नहीं हुआ तो तू बोल, जो बोल, ठीक है भाई। फिर से प्रोटेस्ट करो, पंजाब में करो और कर्नाटका में करो, ठीक है। हा प्रोटेस्ट जरी संपला असेल तरी आपल्यामध्ये खूप काही अंधभक्त आहेत, त्यांना अर्धवट फॅक्ट असे माहिती पडतात रीलवरून वगैरे, आणि नंतर मग ते आर्ग्यू करायला लागतात। सो मला हेच सांगायचं आहे की तुम्ही पण त्यांच्यासोबत बोला, त्यांचे फॅक्ट वगैरे क्लिअर करा।